तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण या यूट्यूब चॅनलच्या मार्फत आपल्याला नवनवीन प्रकारचे कंटेंट आपल्याला बघायला मिळतील याची मी आशा करतो आणि तुम्हाला ते कंटेंट आवडतील याची सुद्धा आशा करतो। आणि आज आपल्या यूट्यूब चॅनलचा पहिला दिवस आहे, या व्लॉगचा पहिला दिवस आहे, म्हणून आपल्याला शुभारंभासाठी आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी म्हणजेच रायगड येथे आपण बाईक राईड करणार आहोत। माझ्यासोबत माझे मित्र गावातली मुलं सुद्धा आहेत। आज आम्ही ठरवलं आहे, प्रयत्न करणार आहोत की रायगडावर जायचंय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सानिध्यात जायचंय, म्हणून काही अपशब्द कमी वापरू। मित्रांच्यात कदाचित हे कमीच होईल, पण कुठे काही चुकी भूल झाली तर तुम्ही माफ करा अशी मी अपेक्षा करतो। आपण आपल्या बुलेट सोबत आज राईड करणार आहोत। पहिली राईड नाही आहे, बऱ्याच राईड झाल्यात, पण रायगडावर जाण्यासाठी बुलेट पहिल्यांदाच जाणार आहे। पेट्रोल थोडंफार फुल आहे, बघू असा प्रवास होतोय। आणि अशा प्रकारे पहिलीच चुकी झालेली आहे। मी स्वतः दीपेश भुंबटकर किती गाढव ड्रायव्हर आहे तुम्ही आज बघू शकता। पहिलीच गाडी उचलताना दिवसातून न्यूट्रलवर गाडी रेस केली मी, आणि माझी गाडीकडून अशी अपेक्षा होती की गाडी पुढे चालावी। काय करणार, झोप न पूर्ण झाल्याची कारण यांचा खूप अट्टास होता, 3 वाजता निघू 3 वाजता निघू, पण माझी दाढी काढण्यात माझा वेळ गेला जास्त। आणि आता आपल्याला निघायला 3:30 वाजतात। आणि आता यांचा फोटो सेशनचा मूड दिसतोय मला, यांनी मला तिथूनच आवाज दिलाय, पुढं पुढं लाव पुढं लाव। म्हणजे ही जी लाईट बघताय तुम्ही, ह्या लाईटीत आपल्याला गाड्यांचे फोटो काढायचे आहेत। आणि हे आहेत प्रतीक परब, हे जे क्रीम कलर आणि व्हाईट टी शर्ट घातलेले दिसतात, त्यांची ही नवीन खरेदी आहे NS 160। म्हणजे जेव्हा गाडी घेतली तेव्हा मला भीती वाटली, मी बुलेट बाहेर काढू की नको, कारण शेवटी NS आहे किती काय केलं तरी। आणि हे आहेत सुमित कदम, यांना असं वाटतं इंटॉर्क एक 4-5 लाखाची गाडी आहे, ते प्रत्येक वेळी आपल्या इंटॉर्कचं भरच काय सांगत असतात। सुमित नारळ फोडून घेते आमच्या राईड साठी, आणि पुढच्या राईड साठी सुद्धा आम्हाला सपोर्ट करा। एवढ्या गरिबीत माणसाने रिक्वेस्ट मागितलेली आहे। हे काय नारळ मीच फोडायचा? छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। आणि अलिबाग मध्ये सुंदर असा एक बीच आहे, किहीम बीच, जिथे मागे टर्टल्स एक न्यूजवर येत होतं की कासव वेस्ट बेंगाल वगैरे या समुद्रात फिरत फिरत येतो आणि प्रजननासाठी खास आपल्या भारताकडे येतो आणि प्रजनन करतो। आणि ती माझी आपल्या किहीम बीचवर आली होती, त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकीनच, त्याचे सगळे डिटेल्स तुम्हाला बघायला मिळतील। आणि त्या किहीम बीचच्या जवळच माझं गाव आहे। किहीम बीचला जर तुम्ही गेला असाल तर तिथे एक चोंडी नाका लागतो, चोंडी नाक्याच्या इथून आतमध्ये माझं गाव आहे जवळच। आणि आता आम्ही रायगडला जाणार आहोत, तर रायगड आमच्या सातिर्जे गावातून डॉट 92 किलोमीटर आहे। आणि बघू आता पुढचा प्रवास कसा काय होतो। ॲक्च्युली आमची इच्छा होती सनराईज बघायची रायगडावरून, पण काही वादविवादांमुळे आम्ही आज 3 वाजता निघायचं होतो, ते 3:30ला निघालो, 3:30ला निघायचे होते ते 4:30ला निघाले। आणि त्यात 3:30 करणारा मीच होतो, कारण मला दाढी वगैरे काढायची होती जरा, मला तुमच्यासमोर असं यायचं होतं विदाऊट हेअरस्टाईल। हेअरची तर आपल्याला ऐकी नाही की तिला स्टाईल करता येईल, पण दाढी मात्र मी काढली, थोडं साफसुथरं दिसायचं होतं म्हणून। आणि हा चोंडी नाका आहे, इथे फेमस हॉटेल आहे वैभव हॉटेल, आणि ते राज कदम आपल्याला ओव्हरटेक करून गेलेले आहेत। पण आपला काही इगो हर्ट होत नाही, कारण शेवटी कसं आहे,
त्याची NS 160 आहे, शेवटी ती स्पोर्ट्स बाईक आहे. पण जेव्हा खड्डे येतील ना तेव्हा बुलेटवाले ओव्हरटेक करून निघून जातील. हे त्याला आयुष्यभर आता लक्षात राहील. कारण खड्ड्यात स्पोर्ट्स बाईक थोडं स्लो करायला लागतात आणि बुलेट आम्ही कुठे पण घालू शकतो खड्ड्यात, कुठे पण इन द सेन्स. आणि तोंडी नाका पार केलेला आहे. म्हणजे तुम्ही रेल्वे लाईन बघितलीत की आपल्या इथे एक RCF म्हणून कंपनी आहे. ते नॅचरल फर्टिलायझरची कंपनी आहे. ते जसं आपण शेतीला खतं वगैरे वापरतो आणि राजकदम यांनी परत पुन्हा एकदा कमबॅक घेतलेला आहे. तर आपला विषय राहिला इकडे RCF म्हणून एक कंपनी आहे, त्याच्यामुळे अलिबागचं भरपूर डेव्हलपमेंट आपल्याला बघायला मिळतं. हा जो रेल्वे ट्रॅक तुम्ही बघितला तो रेल्वे ट्रॅक RCF कंपनीचा होता आणि दिवसातून 1-2 ट्रेन येत असतात RCF कंपनीत. आणि RCF कंपनीमुळे आमच्या विभागाचा फायदा असा झाला की आमच्या इथे लाईट आली. म्हणजे त्या काळात, आता तर राज्यकर्ते करतातच आपल्यासाठी, गव्हर्नमेंट करतात बरंच काय, पण त्या काळात आमच्या इथे लाईट आली, MIDCचं लाईन पाणी आलं आणि त्याच्यामुळे अलिबागची खूप डेव्हलपमेंट व्हायला लागली RCF कंपनीमुळे. राज कदम, इगो हट करू नका, समजलं ना. फील आहे. शेवटी कसं आहे, चालेल पण रुतबा कमी नाही झाला पाहिजे. शेवटी कसं आहे, जेव्हा प्लेन रस्ता येईल ना तेव्हा या स्पोर्ट्स बाईक दाखवा, खड्डे येतील ना तेव्हा आमचा नाद करू नका, समजलं ना. आणि माझ्या पाठीमागे बसले सुमित कदम एक अशी पर्सनॅलिटी आहे, त्यांना थोडं जर तुम्ही रोष केलं ना लगेच गरम होतात आणि काय काय विषय काढायला लागतात. पण त्यांच्या मनात असं काय नसतं. पण मैफिलमध्ये जर समजा 4 चौघांसमोर त्याला बोला सुमित तू असा आहेस, सुमित तू तसा आहेस, लगेच हिटअप होतात आणि बोलून जातात पटकन. पण सुमित कदम जाऊ द्या, शिवाजी महाराजांच्या जवळ चाललो तर आपल्याला ते विषय नको आहेत म्हणून, नाहीतर तसे सुमित कदमांचे भरपूर कंटेंट आहे. तर आता गाडीवर रायडर बसलेले आहेत, स्वतः राम कदम. आणि आता आम्ही नागोठणे मार्गे रोहाला चाललेलो आहे. आम्ही जर अलिबागचे कोण तुम्ही व्लॉग बघत असाल तर तुम्हाला सांगतो, आपल्या पेजारी चेकपोस्ट वरून राईड मारून नागोठणे मार्गे रोहा असा रूट घेतलेला आहे आम्ही आज. आणि रोह्यावरून हा काय ती ना ही ना, अरे म्हणजे स्पोर्ट्स. आता राज कदम यांचं म्हणणं असं आहे की आता त्यांनी NS चालवली कुर्डूसला येईपर्यंत, म्हणजे एक पकडून झालं 21 किलोमीटर. त्यांनी जाम पळवली गाडी. आता बुलेटवर येऊन बसले तर असं त्यांचं म्हणणं आहे की गाड्या ते NS वर कम्फर्ट पॉवरफुल आहे, सॉरी बुलेटवर कम्फर्ट पॉवरफुल आहे आणि पिकअप पण आहे. पण माझं तरी असं म्हणणं आहे, कुठली गाडी छोटी मोठी नसते. आपण ज्या रस्त्यावर चाललोय, जो फील आपण घेतोय त्याच्यात गाडीचं महत्व जास्त इम्पॉर्टंट असतं. तेच तुम्ही सायकलवर जरी गेलात ना आणि जर तुम्ही ज्या रस्त्यावर चालताय तो रस्ता चांगला आहे ना तर ती सायकल पण लाख मोलाची असते असं मला वाटतं. तर आमची सगळ्यांची पहिलीच राईड आहे, म्हणजे राईडच्या उद्दिष्टाने असं लॉंग रूट पहिलाच आहे. तर आम्हाला माहित नाही कुठे थांबायचं, कसं काय, किती किलोमीटर नंतर हॉल्ट असला पाहिजे. तर कोण असेल एक्सपिरियन्स वाला तर प्लीज कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सॲप करा किंवा कमेंटमध्ये आम्हाला सांगितलं तरी चालेल. पण नक्की आम्हाला कळवा. तुमचा असाच जर सपोर्ट असेल तर राज कदम यांचं म्हणणं आमच्या मोठ्या राईड पळणार आहेत. त्यांच्या RJ व्लॉग्सचा मी जे मगाशी उल्लेख केला, त्यांचे ओनर आता बाईक ड्रायव्हिंग करतायत आणि त्यांची भीक मागायची पद्धत ही आहे की तुमचा असाच जर सपोर्ट असेल तर आमच्या मोठ्या राईड होणार आहेत. म्हणजे RJ व्लॉग्स यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर सबस्क्राईब, लाईक, शेअर केलं तर आम्हाला युट्यूब वाले पैसे देतील आणि त्या पैशात आम्ही बरोबर ना. RJ व्लॉग्स बघा, हेल्मेट हलवून त्यांनी इशारा दिलेला आहे. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलेलो आहे वाकण फाट्याला. एक 5 ते 7 मिनिटात पोहोचू. आता आपण रोह्यातून बाहेर कट घेतला
रोह्यातून राईट मारला आणि आता वाकड फाट्याकडे आमची एक गाडी पुढे पोहोचली आहे, शाईन SP शाईन. आणि मस्त वाकड फाट्याला चहा घेऊ सकाळ सकाळचा. आयुष्यात आम्ही कधी एवढ्या लवकर चहा प्राशन केला नसेल आणि आज या हौशीत रायगडच्या बाईक राईडच्या हौशीत आम्ही आज 5:30 वाजता ते पण वाकड फाट्यावर येऊन चहा पिणार आहोत. यासाठी नक्कीच आम्हाला कुठला तरी पुरस्कार दिला पाहिजे. हे आता चंद्राचा फिलिंग देण्यासाठी आपल्याला इथे आता आणलंय आपण. पोरं बोलत होती जरा कुठेतरी चांगल्या रोडवर जाऊ. मी बोललो जाऊ तर असं जाऊ की भाई कसं पृथ्वी सोडून चंद्रावर खड्डे दिसतात आपल्याला. जे हा राज कदम स्वतः आणि S24 अल्ट्राचे मालक आहेत, त्यांना आपण विचारू शकतो. S24 अल्ट्रा मधून चंद्रावरचे जे खड्डे दिसतात नक्की तसंच काहीतरी रूप आहे का या खड्ड्याचं? 100% असा आवाज आलेला आहे. तसेच हुबहूब खड्डे आहेत. त्यांनी आता विचारलेला आहे ऑरा दाखवत आपला. 4 चहा आणि 2 कॉफी. कॉफी आहे का? कॉफी लागते आपल्याला. आणि यांचे जे आंघोळ्या झाले रे ब्लॅक कॉफी बिना साखर. दुसरा चहा कॉफी कोणला पाहिजे रे? त्या बोगद्यातून बाहेर निघाले हे S24 अल्ट्राचे मालक. दाखवा जरा सर, फोन दाखवा सर, जरा फोन दाखवा सर. आम्ही शॉप नाही 24 अल्ट्रा विथ XL6 वॉलपेपर, हात खिशात 2 आणि केसांवर हात फिरवताना. केसांची वाट लागली रे. आता मला टक्कल पाठ. जरा तुमच्या RJ ब्लॉग चॅनलचं काहीतरी डिस्क्रिप्शन दिलं तर बरं होईल. कथा ती कधीतरी नंतर सांगू, जेव्हा एक किती 1000 होतील ना तेव्हा सांगू ती कथा. 1000 सबस्क्रायबरला RJ ब्लॉगची कथा येणार आहे. आपला एक पॉडकास्ट लावण्यात येईल, त्यात का पण पडली घरी सेटअप येईल. आता आम्ही नाश्ता करून वाकड फाट्यावरून निघालोय आणि गोवा एक्सप्रेस हायवेला लागलोय. म्हणजे वाकड फाट्यावरून तरी आम्हाला एक 1-1.5 तास वगैरे, 1-1.5 तास कदाचित, 1 तासभर लागेल अजून महाडला पोचायला. आणि महाडवरून पाचाड आणि पाचाडवरून रायगड चढायला सुरुवात. आणि आता तुम्हाला एक किस्सा सांगतो. जे आमच्या सातेरी बोंबटपूर पाड्यात कोण ब्लॉगर नाही आहे. म्हणजे बरेच जणांनी प्रयत्न केले होते ब्लॉग बनवायचे. आता राज कदमचा तर तुम्हाला सांगितली एक स्टोरी. दिवाळीच्या पहिल्या दिवशी त्यांनी ब्लॉग बनवला होता आणि त्याच्या व्हिडिओला बॅन पडला, चॅनलला बॅन पडला, कारण फटाक्यांची व्हिडिओ टाकली होती त्यांनी आणि युट्यूबच्या काही टर्म्स आणि कंडिशन्समुळे त्याच्या व्हिडिओला बॅन पडला आणि त्याने डिस्क्लेमर टाकला नव्हता, त्याच्यामुळे त्याला जरा थोडा प्रॉब्लेम झाला. आणि नंतर दुसऱ्यांदा काय झालं, आम्ही एकदा नवरात्रीत म्हणजे पूर्ण डेकोरेशन करत होती. पहिल्या वर्षी आम्ही एकविरेचं डेकोरेशन केलं होतं, एकविरा देवस्थान कारले, आणि एकदम व्यवस्थित झालेलं, प्रॉपर लाईट वगैरे, रस्ता वगैरे, बोगदा वगैरे सगळं केलेलं त्यात. आणि पोरांचं दुसऱ्या वर्षी परत जोशात एकदम आले की नाही भाई ह्या वर्षी पण डेकोरेशन कडक करायचं नवरात्र उत्सवात. आणि त्या वर्षी आम्ही बांबूंचं डेकोरेशन करतो. सगळी पोरं एकत्र येतात गावात. म्हणजे नवरात्र उत्सव एकच सण असा आहे आमच्या गावातला की तिथे सगळी पोरं एकत्र असतात, सगळ्यांचा इनिशिएटिव्ह असतो भरपूर, म्हणजे उत्सव असतो मोठा. त्याच्यामुळे ॲक्च्युली कसं असतं, आमच्या गावात सगळ्यांच्या घरोघरी गणपती आहेत पर्सनली.
त्याच्यामुळे गणपतीत असं एकत्र येण्याचं असतं, जागरण वगैरे होतात, भजनं वगैरे होतात, पण तसं एकत्र येण्याचं असं काय हे नसतं की बाबा आपल्या मंडळासाठी काहीतरी काम करण्यासाठी नवरात्र उत्सव. आणि आम्ही त्या वर्षी ठरवलं होतं की बांबूंचं डेकोरेशन करायचं, म्हणजे बांबूंची चिंबाट्या काढायचा. चिंबाट्यांचा अर्थ बांबू अर्ध्यातून चिरायचा आणि त्याचं झोपडी बनवायची. आणि ते सगळ्यासाठी बरेच बांबू लागणार होते, कारण मूर्ती आमची असते जवळपास 4 फुटाची, 3.5 पावणे 4 फुटाची मूर्ती असते देवीची. आणि तिच्या आजूबाजूचा परिसर फक्त असं 4 बाय 8चं वगैरे 6चं वगैरे डेकोरेशन आम्हाला करायचं होतं. त्यामुळे बांबू बरेच घ्यायचे होते. आणि गावच्याच ठिकाणी कसं शेतावर बांबूची बेटा असतात. आणि आम्ही डे फर्स्ट व्लॉग शूट केला की भाई यावर्षी डेकोरेशनला आपण व्लॉग बनवू. आणि पहिला व्लॉग एकदम पॉवरफुल झाला, एडिटिंग वगैरे झाली, सगळं एकदम प्रॉपर, शिव्या वगैरे बीप केल्या. कोणाला काय कन्सर्न नव्हता, फॅमिली कन्सर्न किंवा काही असं चुकीचा कन्सेप्ट नव्हता की बाबा इथे कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम होईल किंवा इथे कोणतरी काहीतरी आपल्या अगेन्स्ट जाईल, असा काय विषय नव्हता. सगळं झाल्यानंतर आम्ही जिथून बांबू काढले त्या जागेचे मालक, त्या बांबूंचे मालक यांनी गावात विषय घेतला की आम्हाला न सांगता बांबू काढले कसे. आणि आम्ही बऱ्याच संख्येत, ती ॲक्च्युली 101% आमचीच चुकी होती, बऱ्याच संख्येत आम्ही बांबू काढलेले आणि त्यांना न विचारता काढलेले. ॲक्च्युली तेव्हा आम्हाला माहीत नव्हतं की ते बांबूंची विक्री वगैरे करतात. म्हणजे आम्हाला असं होतं की नॉर्मल बांबूचं पेट आहे म्हणून आम्ही जस्ट काढले डेकोरेशनसाठी. म्हणजे त्यांचं असं काय चुकीचं हे झालं नाही, पण ते झालं. मग नंतर आम्हाला गावातून फोन यायला लागले, अरे भाई तुम्ही ते यूट्यूबवर टाकलंय ते डिलीट करा. कारण आमच्या गावात एक प्रणय परब म्हणून मुलगा होता, तो तेव्हा पोलीस भरतीची परीक्षा देत होता आणि त्याची मला असं वाटतं रायटिंगवाली जी एक्झाम असते लेखी, ती तो पास झालेला आणि फक्त त्याचा ग्राउंड बाकी होतं. तर त्याच्यात असा कन्सर्न येत होता की चुकून काय झालं, लफडा मोठा झाला, पोलीस कंप्लेंट वगैरे झाली तर त्या उगाच प्रणयचं करिअर कशाला खराब करता वगैरे, हे एवढं सगळं फेस करून आम्ही ती व्हिडिओ डिलीट केली. आणि ती व्हिडिओची मेहनत, त्याच्या मागची मेहनत सांगतो आम्ही. मला असं कोणीतरी सांगितलं होतं की यूट्यूबवर व्हिडिओ आपण जेव्हा टाकतो तेव्हा थोडा कंटिन्युटीमध्ये टाकायचं, थोडाफार कंटिन्युटी ठेवायची. म्हणून आम्ही 1 सोडून 2 व्हिडिओ एडिट केल्या होत्या की भाई आपल्या चॅनलवर कंटिन्यू व्हिडिओ केल्या पाहिजे. आणि हा सगळा लॉग पडला. आता तर समजा पहिलाच ब्लॉग आम्ही पार्ट 1 टाकला नाही तर आम्ही पार्ट 2 का टाकू, म्हणून तो ब्लॉग एक कॅन्सल झाला. त्याच्यानंतर परत मला असं वाटलेलं की नाही भाई चालू करूया आपण, काय पण असू दे. आणि आमच्या गावाला एक फेमस, गावाच्या जवळच एक देवस्थान आहे, कणकेश्वर देवस्थान म्हणून डोंगरावरती. तर मी आणि हा राजच होता, राजच्याच एक आहे म्हणजे बॅक ऑफ द माइंड कुजली आहे की नाही भाई आपण पण इन्फ्लुएन्सर किंवा असं ब्लॉगर वगैरे व्हायचं वगैरे. आणि राज मला घेऊन, मी त्याला बोललो राजला की अरे भाई असं आहे. मी आजीला विचारतो की काय स्टोरी आहेत काय नाहीत कणकेश्वरच्या, कारण ते कणकेश्वरचं पण मंदिर तेवढंच आहे, सगळं माहिती त्यात भरपूर आहे आणि पांडवकालीन मंदिर आहे, त्याच्यामुळे कंटेंट होतं तेव्हा पण. तर आणि तेव्हा अलिबागमध्ये एवढं कोण एक्सप्लोर करणारं येत नव्हतं ब्लॉगर्स वगैरे, म्हणजे 1-2-3 वर्षापूर्वीच पण तेवढी हे नव्हती. तर राज आणि मी 4:30 वाजता कणकेश्वरच्या पायथ्याशी गेलो, पूर्ण व्हिडिओ वगैरे शूट केला. कणकेश्वरच्या एकदम वरती देवळापर्यंत गेलो, सगळी व्हिडिओ विथ माहिती वगैरे सगळं शूट केलं. आणि घरी आलो, एडिटिंग वगैरे केली, व्हिडिओ कट वगैरे केल्या, सगळं एडिट केलं आणि राजला पाठवली की भाई बघ अशी व्हिडिओ झाली आहे. ह्यानी मला फोन केला, मी बोललो भाई चांगली झाली वाटतं, हा भाई तारीफ करायला फोन करतो वगैरे, एकदम कडक झाले. आणि ह्यानी मला 4 शिव्या घातल्या, अरे टिंब, अरे टिंब माखन चोर, तुला समजतं काय, युट्यूब ब्लॉग बनवतो तू, फोन उभा धरून कशी व्हिडिओ एडिट करणार, युट्यूब ब्लॉगला आडवा पोर्ट्रेटमध्ये पाहिजे. आणि तिथे परत आमचं ब्लॉगर बनायचं स्वप्न तुटलं. आणि आज फायनली आम्ही चाललोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या राजधानीत. आणि स्वतः गाडी चालवताना राज कदम आणि त्याच्या मागे बसताना मी. आणि मला थोडा राज कदम यांचं बाईट घ्यायचं आहे, ऑन द वेज घेऊ, थोडा हा एक लीन जाऊ दे, चांगला मारतात तसा, ड्रायव्हिंग व्यवस्थित चालली आहे. राज कदम तुम्हाला कसं तुम्हाला आता कसं वाटतं, म्हणजे आपण एवढे चढ उतार बघितले ब्लॉगिंग जर्नी मध्ये आणि हे पण आपली व्हिडिओ चालली आहे व्यवस्थित. आणि मला असं वाटतंय होप सो आपण जेवढं केलं होतं प्रयत्न, हेल्मेट माउंट लावला होता, परत हा जो ट्रायपॉड मी हातात धरला जो आपण बुलेटला बांधला होता,
हे सगळं काहीच आपल्या खात्यात गेलं नाही. पण ह्यावेळी तुमच्या पण मनात म्हणजे जशी माझ्या मनात जिद्द आहे तशी तुमच्या पण मनात आहे का की ह्यावेळी नाही काय पण झालं तरी घोड्याला घोडे लावू पण व्लॉग पूर्ण करूनच राहायचा. 100% 100%. 100% उत्तर आलेलं आहे. पण म्हणजे आता पहिला जो तुमचा व्लॉग होता म्हणजे जो दिवाळीवाला त्या दिवाळीच्या व्लॉगच्या अपयशाबद्दल तुम्हाला काय बोलायचं? तिथं जर तो ब्लॉग जर आमचा खाली नसताना पडला म्हणजे जे स्ट्राईक नसते आली माझ्या अकाउंटला त्या ब्लॉगमुळे जे स्ट्राईक आली जर ती स्ट्राईक नसते आली म्हणजे तिथे डिस्क्लायमर टाकायचा होता पण तो डिस्क्लायमर टाकला नाही आम्ही. आम्हाला तेव्हा काही तेवढं नॉलेज नव्हतं का सगळं डिस्क्लायमर टाकतात असे वगैरे. आम्ही नॉर्मली ब्लॉग बिग शूट केला सगळं 50% दाखवलं त्याच्यात तर आम्हाला माहित होतं डिस्क्लायमर टाकतात त्याच्यात. त्यानंतर स्ट्राईक बी आली नंतर मग कोण एवढे इंटरेस्ट घेतलाच नाही मग चॅनल गेल्यावर मग तो चॅनल बंदच पडला. पण आता दादांनी परत चालू केलाय त्याच्यात होऊ शकतं ग्रोथ झालीच पाहिजे. जास्तीत जास्त सपोर्ट दाखवला तर अजून पण जास्त मोठे मोठे राईड येतील आणि फ्युचर प्लॅन असं चाललंय की लदाख पण होऊ शकतं म्हणजे 2-3 वर्षात जर फुल चांगला सपोर्ट आला तर जर सगळ्यांकडे बाईक प्रॉपर आल्या तर इथून लदाख पण होऊ शकतं असं आहे. म्हणून सपोर्ट जास्तीत जास्त प्रमाणात दाखवा. आता हा झाला भाग राज कदम यांच्या मनातला. मला असं खरंच मित्रांनो खरंच मित्र मैत्रिणींनो दादांनो ताईंनो माझं असं खरंच म्हणणं नाही की तुम्ही दीपेश भोंबडकर आपल्या ओळखीचा आहे म्हणून सबस्क्राईब करा लाईक करा. लिटरली मी सांगतो म्हणजे ठीक आहे या सगळ्या गोष्टी आहेत निडेड आहेत तर आम्ही एवढं सगळं करतोय तर पण जर तुम्हाला कंटेंट चांगला वाटला जर व्लॉग चांगले वाटले खरंच चांगले वाटले तर जेन्युअनली लाईक करा जेन्युअनली सबस्क्राईब तर करायलाच आपलं दोस्ती यारीच्या खातीर. पण लाईक आणि कमेंट तर व्लॉग चांगला वाटला तरच करा एवढं नक्की सांगतो. कारण आपलं असं काय नाही की असं काय ॲव्हरेज पॉईंट नाही की भाई एवढं आलंच पाहिजे तेवढं आलंच पाहिजे. ठीक आहे हाऊस म्हणून आपण करतोय ट्राय करतोय आता बघू तुमचा रिस्पॉन्स कसा येतोय ते बघूयाच. आणि राज कदम हे मुळात ब्लॉगर सिस्टीमवाले आहेत त्याच्यामुळे ते त्यांना भीक मागायची हे लागले की तुमचा सपोर्ट असंच असू द्या आमची लेह लडाखची प्लॅनिंग आहे आणि हे ते. शेवटी कसं आता बोलत नाही मी जाऊ दे डिस्क्लायमर टाकायला लागेल. आता हा झाला राज कदम तुमचा पहिला प्रश्न सॉल्व्ह झाला. आता दुसरा प्रश्न मला असा आहे आपण जे देवीचं नवरात्रीचं डेकोरेशन केलं होतं त्याचे जे व्लॉग शूट केले होते त्याचा कंटेंट मला वाटतंय 100 काय 200% चांगला होता स्ट्रॉंग होता फनी होता आणि तेवढाच क्रिएटिव्ह पण होता. तर तुम्हाला काय वाटतं ते जिथे तो लॉस झाला आपल्याला तो केवढा मोठा लॉस होता तुमच्या नजरेत? कसं होतं माहिती आहे तेव्हा ब्लॉग शूटिंग चालली होती ना म्हणजे त्या एखादे कसं असतो की एकच जण ब्लॉग करत असतो पण त्या देवीच्या ब्लॉग मध्ये प्रत्येक जण ब्लॉगर बनलेला आणि जो तो मारत होता तो फोन घेऊन काही ना काही बडबडत होता. ब्लॉग मध्ये बघण्यासारखं पण जाम होतं आणि मजा पण जाम होती पण ते काय कारणास्तव म्हणजे आमच्या चुकीमुळे तो ब्लॉग डिलीट झाला पण त्यात जाम काय काय मजेसारखं होतं म्हणजे. पण आता बघू तर त्याच्यात काय असं काय किस्से आहेत असे ते दाखवू शकतो आम्ही शॉर्ट मध्ये जर सपोर्ट राहिला चांगला तर शॉर्ट मध्ये अपलोड करू शकतो आम्ही जर सपोर्ट चांगला आला तर. त्यासाठी म्हणजे राज कदम यांनी आज ठरवलंय की कंटेंट आपला गेला नाही गेला तरी चालेल पण सपोर्ट हा आलाच पाहिजे. विषय संपला पेट्रोलचे पैसे निघाले पाहिजे असं ते बोलतायत. आणि आता तुम्ही बघू शकता आपण कोकणात एंटर केलेलं आहे म्हणजे प्रॉपर कोकणात एंटर केलेलं आहे. महाड पण एक कोकणातच येतं म्हणजे आम्ही अलिबागवाले पण कोकणातच येतो ऑब्विसली. बट आमचं एक असं असतं की आमच्याकडे आता भरपूर डेव्हलपमेंट झालंय भरपूर काय झालंय अलिबाग सिटी झाली आहे नगर परिषद आहे त्याच्यामुळे आमच्या मनात असं असतं की आपलं कोकण जे आहे ते कोकण नाही पण भाई ह्या कोकणाचा फील आहे ना ओ माय गॉड क्लास. हे असे फील पाहिजे ऍक्च्युली आयुष्यात या सगळ्या गोष्टी असणं खूप महत्वाचं आहे. एखादा रविवार एखादा शनिवार पकडून माणसाने बाहेर फिरायला जाणं खूप महत्वाचं आहे. काम माणूस आयुष्यभर करत राहावं आणि आयुष्यभर मोटिवेटेड राहणं आणि त्यांनी काम करावं पण फिरणं तेवढंच महत्वाचं आहे कारण आपल्या हृदयाला जी शांती मिळते ना फिरण्यात खास करून बाईकवर फिरण्यात जी हृदयाला शांती मिळते ना ती आपल्याला कुठेच मिळत नाही असं मला तरी वाटतं पर्सनली. आणि आता आपण आलेलो पुई येथे आलेलो आहे पुई
आणि इथे तुम्ही बाजूला बघू शकता पूर्ण धुक्याचा सागर पसरलेला आहे. सुंदर अशी थंडी लागते थोडी थोडी. म्हणजे ऍक्च्युली आम्हाला थंडीची थोडीफार सवय आहे, पण खूप 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 म्हणजे एक्सप्रेस नाही करू शकत अशी फिलिंग आहे. कारण आता राज वगैरे हे सगळे आमच्या छोट्या भावांसारखे आहे. म्हणजे माझं वय समजा मोठं आहे, म्हणजे मी अशा घरातल्या ह्या गोष्टींसाठी परमिशन काढून निघू शकतो, पण त्यांच्यासाठी असं थोडस होतं की घरातून हे ते. पण रायगडला चाललो त्याच्यामुळे कोण काय बोलायला कोणाला काय ऑप्शन नव्हता. आणि पोरं तशी आहेत मोठी, सगळे ऍडल्ट पण आहेत, पण ऍक्च्युली शेवटी कसं घरातले ते घरातले असतात. आणि आता तुम्ही बघू शकता धुकं आहे हे सुंदर, अतिउत्तम फिलिंग. आणि बरं यासाठी वाटतंय मला तरी, या राईड मध्ये जास्त सुख याच्यात वाटतंय की चला आज माझ्याकडे बुलेट आहे, नो डाऊट. भले माझ्याकडे ऍक्टिव्हा जरी असती, जी जुनी माझी गाडी होती, तरी पण मी त्या गाडीवर जरी ह्या मित्रांसोबत आलो असतो ना, ते बोलतात ना मजे जगे में नहीं है, जो अपने साथ है ना उनमें मजे भाई. आता आम्ही 8 ते 10 जण निघणार होतो, पण 2 जणांच्या काही पर्सनल कारणांमुळे टिंब काही वेगळ्या कारणांमुळे टिंब त्यांनी कॅन्सल केलंय. पण ते हा व्लॉग बघतील आणि ते भरपूर मिस करणार आहे त्या सगळ्या गोष्टी, असं मला वाटतंय. ऍक्च्युली हे रस्ते मोटो व्लॉगच्या लायकीचे नाही आहेत. ऍक्च्युली आम्ही इथून पेणवरून खालापूर मार्गे पुण्याला जायला होतं, आणि पुण्यावरून अख्खा महाराष्ट्र गोल फिरून रायगडला यायला पाहिजे होतं असं वाटायला लागलंय मला आता. आता आपण जवळपास वीर रेल्वे स्टेशनच्या पुढे पोहोचलेलो आहे. मला एक स्पॉट दिसला, थोडंफार चांगलं वाटलं म्हणून मी गाडी थांबवली आणि आता तुम्हाला सीन दाखवतो काय सॉलिड आहे. गोवा एक्सप्रेस हायवे पूर्ण दिसतो आपल्याला, आणि ते वीर रेल्वे स्टेशन आणि कोकण रेल्वेचा ट्रॅक, आणि आपली लाल परी येताना कोकणातून. ऍक्च्युली मला हा डोंगराचा सीन माझ्या डोळ्यात एकत खूप बादशाह वाटतोय. वरती पूर्ण धुकं आहे आणि बाकी पूर्ण तिन्ही साईडला धुकं पडलंय, आणि या साईडला फक्त सूर्याचा उजेड पडतोय, सूर्यप्रकाश पडतोय, म्हणजे थोडाफार सनराईज होतोय. आणि हे सगळं दृश्य बघताना, डोळ्यांनी बघताना खूपच मजा वाटते मित्रांनो. म्हणून सांगतोय एक शनिवार रविवार प्रत्येकाचा असावा, बाहेर फिरायला मिळावं. तुम्ही ती साईड बघू शकता, इथे ऊन पडतंय आणि इथे पूर्ण धुक्याने भरलेला आहे, थोडासा पण सनलाईट नाही आहे. त्याच्यामुळे हा फील आहे भावांनो, सगळ्यांनी एन्जॉय करायला शिका जरासा. ते बोलतात ना जुना जो डायलॉग होता, अरे बाळा बाहेर निघ,
निसर्ग किती छान आहे, निसर्ग किती सुंदर आहे. बघ खरंच निसर्ग खूप सुंदर आहे. टॉप क्वालिटी भाई, टॉप क्वालिटी. नाहीतर राज कदम आपल्या 1.5 लाखाच्या हत्याराने बुलेटचा एक फोटो घेताना आता स्टोरी जाईल. ही आपण फोटो बघू शकता, ह्याच्यात दाखव. पॉवरफुल फोटोग्राफी. शेवटी पैसे भरले, आमचा नॉनसेन्स आहे. हॅलो. तर मित्रांनो, मला ना अशी शेती बघितली, असा निसर्ग बघितला ना की प्रत्येक वेळी असं वाटतं की शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या गोष्टींमध्ये आपण जे ऐकतो की महाराष्ट्रात शेतीची नासधूस होत होती, रयतेवर भरपूर जुलूम चालला होता, तर इथेच कदाचित मला असं वाटतंय मुघलांनी नासधूस केलेली असेल आणि याच शेतीवाडीतून शिवाजी महाराज आपले घोडदौड करत जात असतील. म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा इतिहासच वेगळा आहे, सगळं टॉप क्वालिटी आहे. आणि आपल्याला मला असं वाटतं डोंगराच्या पाठीमागून सनराईज होताना दिसतोय. आणि आपले रायडर आलेले आहेत, हे स्वतः कुणाल निर्गुण, जयेश परब, सुमित कदम, NS 160 आणि प्रतीक परब. ओहो, लुक दिलेला आहे. जिके शाकणी, हा जिके शाकणी. S24 इथे स्कॅम पकडलाय आम्ही. स्कॅम नाही भाई तो, पण तो दिसतेच तसा. हा चंद्र, हा वाटत नाही चंद्र हो. म्हणजे हा 100x मध्ये काढलास ना, मग 100x मध्ये असं दिसतो काय चंद्र? भाऊ पण तो ग्लो झालाय बघ. अरे हो, पण चंद्रावरचे खड्डे पण दिसतात. हा कुठला ग्लो आहे चंद्रावर? मग तो पिवळा दिसते की ना तुला? आपण नॉर्मल चंद्र बघतो तसंच येतं ना. मला आता जरा डाऊट वाटतंय. आता माझ्या फोन मध्ये चांगला झूम होईल. मग ह्याच्यात रिअल वाटते तरी चंद्र, नॉन सेन्स. आणि आमच्या गावात गणपतीत भजन असतं. त्या गणपतीच्या भजनात मी स्वतः एक गाणं लिहिलं होतं शिवाजी महाराजांवरती. आता मी रायगडला चाललोय, एक सुनेरा मोका आहे, ब्लॉग पण आहे, शूट पण होत आहे, रेकॉर्ड पण होत आहे. म्हणून मला एक गाडी चालवतो ते गायचं आहे. खूप मजा वाटते. स्वराज्याची शपथ घेतली शिवाजी राजाने, स्वराज्याची शपथ घेतली शिवाजी राजाने, शोभा वाढवण्यास साथ दिली मराठा मावळ्यांनी, शोभा वाढवण्यास साथ दिली मराठा मावळ्यांनी. अरे मराठा मावळ्यांनी, मराठा मावळ्यांनी, मराठा मावळ्यांनी, राजाच्या मराठा मावळ्यांनी. स्वराज्याचे तोरण बांधिले तोरणा किल्ल्यावर, स्वराज्याचे तोरण बांधिले तोरणा किल्ल्यावर, रयतेचा विश्वास वाढला आमच्या राजावर, रयतेचा विश्वास वाढला आमच्या राजावर. अरे आमच्या राजावर, आमच्या राजावर, आमच्या राजावर, छत्रपती शिवाजी राजावर. स्वराज्याची शपथ घेतली शिवाजी राजांनी, स्वराज्याची शपथ घेतली शिवाजी राजांनी. पन्हाळ्याला वेढा घालतो, पन्हाळ्याला वेढा घालतो सिद्धीवर, दिल्लीच भाजी वार देतो दुसऱ्या साथीवर, दिल्लीच भाजी वार देतो दुसऱ्या साथीवर, दुसऱ्या छातीवर, दुसऱ्या छातीवर, दुसऱ्या छातीवर, माझी दुसऱ्या छातीवर. स्वराज्याची शपथ घेतली शिवाजी राजाने, शोभा वाढवण्यास साथ दिली मराठा मावळ्याने. अरे मराठा मावळ्याने, मराठा मावळ्याने, मराठा मावळ्याने, राजाच्या मराठा मावळ्याने. सोनी खानाची गेला तुझ्या गळाला, सोनी खानाची गेला तुझ्या गळाला, महाराज आला तुळशीवर गेला, महाराज आला तुळशीवर गेला, तुळशीवर गेला, तुळशीवर गेला, तुळशीवर गेला, राजाचा
गेला स्वराज्याची शपथ घेतली शिवाजी राजाने स्वराज्याची शपथ घेतली शिवाजी राजाने शोभा वाढवण्यास साथ दिली मराठा मावळ्याने शोभा वाढवण्यास साथ दिली मराठा मावळ्याने आणि मराठा मावळ्याने मराठा मावळ्याने मराठा मावळ्याने राजाच्या मराठा मावळ्याने प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हर 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 तर फायनली मित्रांनो आत्ता माझी राईड पूर्ण झालेली आहे आणि आत्ता मी जस्ट घरी पोचलेलो आहे. आता आंघोळ केली आणि जर समजा सोफ्यावर पाठ टेकली म्हणजे डायरेक्ट स्वर्गच जणू. बापरे बाप, अंग आकडलंय पूर्ण. येताना जास्त शूट करायला भेटला नाही थोडा, त्याच्यामुळे थोडं समजून घे. फर्स्ट व्लॉग आहे. रायडिंग काय असते हेच पहिली गोष्ट तर मला माहीत नव्हतं, पण आज मी ती केली. जाऊन आलो व्यवस्थित, सुखरूप घरी पोचलो. अरे मी कुठे दाखवतोय, अरे हा चालू आहे. चला, संघर्ष चालू सोमवारचा. शनिवार रविवार संपला, शनिवार रविवार संपला, सोमवारचा संघर्ष चालू. उद्याचं खूप टेन्शन आलं आहे का आम्हाला जायचं आहे आणि आता घरी आलो आहे पण चावी नाही आमच्या नेहमीच्या ठिकाणी. आता मला इथेच थांबायला लागेल. चला व्हिडिओ बंद करतो, लवकर भेटून नवीन ब्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा, जर आवडला असेल तर लाईक करा आणि तो दुसऱ्यांना पाठवण्यासारखा असेल तर शेअर करा. थँक्यू.